सैफ अली खान प्रकरणामध्ये महत्त्वाचा अपडेट आहे। माझ्यावरच्या जीवघेण्या चाकू हल्ल्याला मीच जबाबदार आहे। चाकू हल्ल्यानंतर पहिल्यांदाच सैफ अली खानने सविस्तर मुलाखत दिली आहे। माझ्या घराची दारं मीच नीट बंद केली नव्हती असं सैफ अली खान म्हणालाय। सोसायटी, पोलीस, मुंबई किंवा इतर कोणाला दोष देत नाही। माझ्या बाबतीत असं काही घडेल याची कल्पनाही केली नव्हती असं सैफ अली खानने म्हटलंय। तैमूर म्हणतो, हल्लेखोर भुकेला असावा, माफ करावं। मलाही वाटतं हल्लेखोराला माफ करावं असं वाटत होतं असंही सैफ अली खानने म्हटलंय, पण चाकू हल्ल्याने जीव गेला असता म्हणून माफीचा विचार सोडला। तर अशा पद्धतीची सविस्तर प्रतिक्रिया सैफ अली खानची आपल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर आली आहे। आपले प्रतिनिधी सूरज सावंत आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील। सूरज, सैफची प्रतिक्रिया आलेली आहे, पण ती अत्यंत वेगळ्या पद्धतीची आहे। कुठेतरी आपण याला माफ करायला हवं होतं असं सुद्धा सैफने म्हटलेलं आहे आणि आपलाच दोष असल्याचं सुद्धा दारं न लावण्याच्या संदर्भामध्ये त्याने कुठेतरी मान्य केलंय। सूरज, पूर्वी नक्कीच सैफवर झालेल्या हल्ल्यानंतर एकच संपूर्ण महाराष्ट्रच काय तर देशभरातनं प्रतिक्रिया उमटत होता, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवत होता। मात्र अशातच आता सैफची जी प्रतिक्रिया आलेली आहे ती खूप दखल घेण्यासारखी आहे। त्यामध्ये सैफने स्वतःच या संपूर्ण गुन्ह्याचं स्वतःच आत्मपरीक्षण करायला हवं अशा पद्धतीने ती प्रतिक्रिया आहे। त्यानेच त्या दिवशी हे दार व्यवस्थित लावलं नव्हतं अनेक ठिकाणी, त्यामुळे पोलीस किंवा सोसायटी यांना त्याने दोष दिलेला नाहीये। दुसरं म्हणजे ज्यावेळी आरोपी आतमध्ये आला त्यावेळी जी गीता म्हणून केअरटेकर होती ती त्यांना उठवायला गेली आणि त्यानंतर काही क्षणातच सैफ त्या आरोपीच्या अंगावरती धावून गेला। दोघांमध्ये झटापट झाली, बाचाबाची झाली आणि त्यावेळी आरोपी जो होता तो सैफला मारत होता। मात्र मारेपर्यंतच नाही तर त्यानंतर सैफचं जे संपूर्ण शर्ट आहे ते रक्ताने माखलेलं होतं आणि त्यानंतर सैफला लक्षात आलं की त्याने चाकूने हल्ला केलेला आहे। तोपर्यंत झटापटीत तितकंसं जाणीव झालेली नव्हती। या घटनेनंतर आपण पाहिलं तर आरोपी ज्या दरवाजातनं आत आला त्यातनंच तो परत गेल्याचं देखील सैफने म्हटलेलं आहे। त्यावेळी त्या गीता नावाच्या मेडने तिला ढकलून दिलं, दरवाजा बाहेर काढलं आणि दरवाजा लावून घेतला। त्यानंतर जो प्रसंग घडला तो सैफने या संपूर्ण मुलाखतीत सांगितलेला आहे। त्याचा संपूर्ण सदरा हा रक्ताने माखलेला होता आणि तैमूर त्यांच्याकडे पाहून अत्यंत वेदनादायी पद्धतीने म्हणत होता की बाबा तुम्हाला लागलंय आणि अशा पद्धतीच्या ते जे एकूणच भावना होत्या। त्यानंतर एका रिक्षावाला त्याने देखील त्याला जी मदत केली त्याच्या देखील आठवणींना त्याने उजाळा दिलेला आहे या संपूर्ण प्रकरणात। एकूणच काय तर या संपूर्ण घटनेनंतर जे कुटुंब होतं सैफ अली खानचं ते कशा पद्धतीनं मेंटली स्ट्रेसमधनं गेलं याचा देखील उल्लेख या संपूर्ण त्याच्या मुलाखतीत त्याने केलेला आहे। करीना असो किंवा त्याची आई असो या दोघांनी ज्या धीराने या संपूर्ण प्रसंगाला सामोरे गेलेले आहेत त्याचा देखील उल्लेख या मुलाखतीत प्रामुख्याने केलेला आहे आणि तो जो क्षण आहे तो न विसरण्यासारखा आहे। त्यावर पाहून तैमूर म्हणाला होता की तो भुकेला होता आणि त्यामुळेच तो घरात आला होता, त्याला माफ करायला हवं असं देखील म्हटलेलं आहे। मात्र त्यावेळी सैफने हाच विचार केला होता, माफ केलं असतं, मात्र त्याने ज्या पद्धतीने हल्ला केला होता आणि चाकूने हल्ला केला होता त्यावरनं त्याला माफ करणं योग्य वाटत नसल्याचं देखील त्याने म्हटलेलं आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात सैफने स्वतःला जबाबदार धरलेलं तर आहेत आणि पहिल्यांदा त्याची आता ही प्रतिक्रिया ही माध्यमांसमोर आलेली आहे, ज्यामध्ये सैफने हा संपूर्ण जो घटना घडली त्याला स्वतःला जबाबदार धरल्याचं पाहायला मिळतंय। त्याचवेळी पोलिसांनी यामध्ये उत्कृष्ट तपास करून आरोपीला अटक केली, त्यामुळे पोलिसांच्या सहकार्याबद्दल त्याने धन्यवाद देखील मानलेला आहे। त्याचबरोबर जो रिक्षावाला होता भजन सिंग त्याचे देखील आभार मानलेले आहेत, कारण त्या रात्री तात्काळ त्याने तिथनं त्याला रुग्णालयात नेलं आणि त्याच्यावर उपचार देखील केलेले आहेत। त्यामुळे एकूणच जो प्रसंग घडला होता, जो 24 तासाचा घटनाक्रम होता हा प्रत्यक्षरित्या सैफ अली खानने त्या ठिकाणी मांडलेला आहे। हॉस्पिटलमध्ये त्याची आई त्या ठिकाणी आली होती, हात धरून एकंदरीतच सैफ अली खानने कुठेतरी आपण स्वसंरक्षणासाठी प्रतिकार केला आणि त्यामुळे आपल्याला चाकू हल्ल्यात जो झाला होता त्यानंतर प्रतिकार करायची गरज पडली असं सांगितलंय, पण त्याचबरोबर आपली कुठेतरी चूक असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय। धन्यवाद सूरज आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।